कधीकधी आपल्या घरात अचानक तणाव वाढतो, घरातील लोकांमध्ये वाद होतात, कामांमध्ये अडथळे येतात आणि मनाला सतत अस्वस्थता जाणवते. अनेक वेळा यामागे ग्रहदोष, नजरबाधा किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. आपल्या शास्त्रांमध्ये अशा परिस्थितीत घरांचे संरक्षण करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, शांती निर्माण होते आणि प्रगतीचा मार्ग हा नक्कीच खुला होतो. यापैकी पहिला उपाय आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लाल किंवा काळ्या कपड्यात थोडी पिवळी मोहरी बांधून लटकवा. असे मानले जाते की हा उपाय नजरबाधा आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू देत नाही. उपाय दुसरा, घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो असा लावा की तो घराच्या आत पाहत असेल. हनुमानजींची उपस्थिती घराला एक आध्यात्मिक संरक्षण कवच देते. उपाय तिसरा, जेव्हा तुम्ही पूजा, आरती किंवा मंत्रजप करता तेव्हा बाजूला एका छोट्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा. पूजा संपल्यानंतर ते पाणी संपूर्ण घरात आणि मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढते. हे उपाय अतिशय सोपे आहेत, पण श्रद्धा आणि विश्वासाने केले तर त्यांचा परिणाम तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतो. लक्षात ठेवा मंडळी, जिथे श्रद्धा, स्वच्छता आणि सकारात्मक विचार असतात तिथे देवाची कृपा नक्कीच राहते. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.